अरे बापरे. नमस्कार मित्रांनो, मी प्रकाश गामेवाड ब्रँड शेतकरीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. खरं तर आता जस्ट आलोय आपण शेतामध्ये. आता म्हणजे भावना येऊन आम्हाला 2 तास झालेत आणि आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्या शेतामध्ये एक लिंबाचं झाड आहे. तुम्हाला दाखवतो आणि त्या झाडाची आपल्याला छाटणी करायची आहे. आणि चला तर मग आज आपण आपल्या लिंबाच्या झाडाची छाटणी करूया. चला. हे आपण 2 लिंबाचे फांटे आधीच छाटलेले आहेत आणि चला आपल्याला अजून बरेचसे फांटे याच्यावरती आहेत, तर ते आपल्याला छाटून घ्यायचे आहेत. ते व्यवस्थित छाटले पाहिजे असं आपण करण्याचा प्रयत्न करूया. छाटण्यासाठी पाहायला गेलं तर आपल्याजवळ पाहणं ही कुऱ्हाड आहे आणि ही कुऱ्हाड तेवढी काही व्यवस्थित नाही. परंतु आपल्याला हे झाड छाटणं महत्त्वाचं आहे, कारण की आता पाण्या-पावसाचे दिवस आहेत. जर पाण्या-पावसामध्ये जर आता जर आपण छाटलं म्हणजे हे झाड समजा आपण पावसाळ्यामध्ये जर छाटलं, तर व्यवस्थित छाटल्या जाते आणि तिथून अजून झाडाला वेगळा पाला लागते. त्यामुळे आपण आता व्यवस्थित झाड छाटण्याचा प्रयत्न करूया. चला. या ठिकाणी आपल्याला हे झाड छाटायचं आहे. आपण इथं 1-2 कुऱ्हाड यावरती हाणल्या होत्या. परंतु हे झाड छाटताना एवढं अवघड जाते भावांनो, याचा जो फंटा आहे लवचिक म्हणजे असं लवचिक राहतो आणि त्यामुळं हे लवकर छाटल्या जात नाही. आणि आपण पावसाळ्यामध्ये जर अशा प्रकारच्या झाडाची छाटणी केली, तर काय होते या ठिकाणाहून वेगळ्या फंटा तयार होतो आणि त्यामुळं आपला चांगला फायदा होतो. आणि झाड जर आपण उन्हाळ्यामध्ये छाटण्याचा प्रयत्न केला, तर त्या ठिकाणाहून नंतर दुसरा फांटा उगवला जात नाही. त्यामुळं कोणत्याही झाडाची छाटणी करत असताना ही पावसाळ्यामध्येच केली पाहिजे. चला तर मग आपण आपल्या झाडाची छाटणी करूया. हे बघा, अशा प्रकारचं आपण हे झाड छाटणी केलेलं आहे. म्हणजे हा फांटा आपण तोडलेला आहे. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. आणि ही आपली जी कुऱ्हाड आहे ना, व्यवस्थित नाही, त्यामुळं थोडंसं जास्त वेळ लागला फांटा छाटण्यासाठी. आता याला आपण बाजूला काढून घेऊया. छाटण्याचं कारण बघू शकता. इथं बघा, हे जे फांटा आहे या ठिकाणी जमिनीला पूर्ण टेकला आणि यामुळं आपलं नुकसान होऊ शकते. त्यामुळं आपण हा फांटा छाटण्याचा प्रयत्न केलाय. या ठिकाणी या झाडाला बघा लिंबू बरेचसे लागलेले आहेत. हे बघा, एवढाली लिंब या झाडाला लागलेली आहेत आणि आणखी म्हणजे छोटे-मोठे लिंब आहेतच. तरी सुद्धा आपण या झाडाची छाटणी करत आहोत, कारण की पावसाळा जर गेला तर आपल्याला नंतर झाड छाटायला खूप अवघड जाते आणि छाटल्याच्या नंतर झाडाला त्रास होतो. म्हणजे दुसरा फांटा त्या तोडलेल्या जागेपासून येत नाही, म्हणजे पाचवत नाही आपल्या गावरानी भाषेमध्ये सांगायला गेलं तर. त्यामुळं हे आपण झाड पावसाळ्यामध्ये छाटत आहोत. बघू शकता तुम्ही. हे आता एवढाले लिंब लागलेले आहेत बघा हे. हे एवढाली लिंब पाहून आपल्याला छाटायचा मूड करत नाही. म्हणजे आपल्याला छाटू वाटणं गेलं झाड, तरी सुद्धा आपण छाटत आहोत, कारण की समोर चालून हे झाड पडण्याची शक्यता आहे म्हणून. चला मग आणखी 2 फांटे आपले राहिलेले आहेत, ते आपण छाटून घेऊया. खरं तर आता आम्ही पूर्णपणे झाडाची छाटणी केलेली आहे. तुम्ही पाहिलेलं आहे आणि आता आम्ही निघालो आमच्या गावाकडे. आता हे आहे बघा, आपल्या शेताकडे येणारा जाणारा रस्ता तुम्ही बघू शकता. या रस्त्यामध्ये आता एक थोडं-थोडं चलता यायला बुवांनो आणि या रस्त्यामध्ये पाहायला गेलं तर तुम्ही बघू शकता, पाय जर पाहायला गेलं तर गुडघ्या एवढाला पाय या रस्त्यामध्ये खाली जाते. आणि एवढ्या परिस्थितीमधून शेतकरी कसा येत असेल आणि शेतकरी बघायला गेला तर तुम्ही बघू शकता, आता फवारणी करून आता घराकडे निघाला, घरच्या दिशेने निघाला आणि इथं पाहायला गेलं तर कोणत्याही प्रकारचा रस्ता आम्हाला नाही. आता याबद्दल शेतकऱ्याचं मत काय आहे आपण विचारून घेऊया. तर मला सांगा, की एवढ्या रस्त्यातून म्हणजे एवढ्या खराब रस्त्यातून तुम्ही शेताकडे येता, तर तुम्हाला काय वाटते एवढ्यात? खराब वाटायचं. रस्ताच नाही ना. मग रस्ता नाही तर काय करता? काय पंप आहे, बेनाडानं चाललो मी. हां. काय करणार आहो मी? आपण झाडाची छाटणी करत असताना काल आपण झाडाची छाटणी केली थोडी आणि आता आता आपण या ब्लॉगला रेग्युलर करत आहोत. बघू शकता तुम्ही, आपण ही कैची आणलेली आहे
मोठ्या मोठ्या फांद्या कुऱ्हाडीने छाटणी केल्या आणि त्यानंतर ज्या छोट्या छोट्या फांद्या आहेत त्या आपण या कैचीने छाटणार आहोत. ही कैची आपण आणलेली आहे. तुम्हाला तर माहित आहे, काल आपण अशा प्रकारची झाडाची छाटणी केली होती. झाडाचे मोठे मोठे फांदे आपण कुऱ्हाडीच्या सहाय्याने छाटून घेतले होते. आता आपल्याला काय करायचं, या कैचीच्या सहाय्याने हे राहिलेला भाग आपल्याला छोटे छोटे फांदे जे आलेले आहेत, हे बघा जमिनीला टेकले आहेत अशा प्रकारचे, हे आपल्याला या कैचीने द्वारे आपल्याला छाटून घ्यायचे आहे. चला तर आपण छाटून घेऊया. हे बघा, व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल, बघू शकता तुम्ही आपल्या लिंबाच्या झाडाला काय आहे. हे आमच्या इकडे याला गांजेलाची पोळी म्हणतात. तुमच्या इकडे याला काय म्हणतात या व्हिडिओच्या खाली कमेंट करून नक्की सांगण्याचा प्रयत्न करा. अरे बापरे, या पणीमध्ये आपण पूर्ण गांजेल भरलेले आणि 2-3 सुटलेले आहेत हातातून. आणि ते या ठिकाणी बघा, एवढी हिंमत आपण जेवढी हिंमत केलेली आहे तेवढी हिंमत कोणीच करू शकत नाही असं मला वाटतं. बात तो सही है. आपल्या हातामध्ये पूर्ण गांजेलाची पोळी आहे. दाखवू शकत होतो तुम्हाला, पण याच्यातले गांजेल जर बाहेर आले तर आपलं काही खरं नाही. बघू, थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे बघा, अरे ते तोंडावर येतील ना. पूर्णपणे झाडाची व्यवस्थितरित्या छाटणी केलेली आहे. अशा प्रकारे आपले झाड दिसत आहे, बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे आपल्या लिंबाच्या झाडाची छाटणी झालेली आहे. आणि झाडाची छाटणी मला करता आली की नाही हे मला कमेंट करून नक्की सांगा. आता आपण निघालो आपल्या गावाकडे, कारण आता खूप वेळ झालेला आहे. घराकडे निघालो होतो चांगल्यापैकी आणि माझी नजर या आशावर गेली. मला असं वाटलं बाबा हे मशरूम आहे, म्हणून मी पटकन असं जवळ आलो. भाजी होती कडे म्हणलं संध्याकाळची, पण काय करावं, भाजीच्या व्यतिरिक्त दुसरंच काहीतरी झालं. बघा, हे मशरूम आहे की नाही मला माहिती नाही. तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की याला काय म्हणतात. आता हे जेव्हा छोटं असते तेव्हा असं वाटतं की हे मशरूमच आहे आणि याची आपण भाजी करून खाऊ शकतो असं वाटते. परंतु हे मशरूम सारखं दिसणार काय आहे मला माहिती नाही. याची भाजी करतात की खातात हे मला माहिती नाही. ज्या मशरूमची आपण भाजी करतो ते मशरूम थोडं वेगळंच असते आणि हे थोडं दिसायला वेगळंच आहे. बघू शकता तुम्ही, मशरूम सारखंच दिसते परंतु हे मशरूम नाही असं मला वाटते. कारण आपण जे खातो ते मशरूम हे नाही, हे थोडं वेगळंच आहे आणि याला काय म्हणतात मलाही माहिती नाही. आपण जे घरी खातो ते मशरूम थोडस असं वेगळंच राहते आणि हे वेगळंच आहे. हे जेव्हा मोठं होते तेव्हा अशा प्रकारचं दिसते, बघू शकता तुम्ही. हे बघा, हा जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर या ब्लॉगला लाईक करायला विसरू नका. आणि हा, ब्रँड शेतकरी चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटू आपण अशाच एका नवीन ब्लॉग सोबत, नवीन व्हिडिओ सोबत. जय जवान, जय किसान.